भोईर तर दोन सलामीवीर धुरंधर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने संजय लोखंडे तर दुसऱ्या बाजूने वैभव कांबळी. मॅचला झाली आहे सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. प्रकाश तुंबडा यांना तुम्ही निश्चितच पाहू शकाल. सध्या डगआउट मध्ये आहेत आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील पाहायला मिळत आहेत. आणि आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांना आपण पाहिलं. अनेक चढ उतार प्रकाश तुंबडाने देखील केले त्या क्रिकेटच्या खेळामध्ये. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये वैभव कांबळी. काय जबरदस्त खेळ. जय हनुमान चषक पायगाव इथे मात्र वैभवने केला होता. अर्धशतक मात्र तिथे वैभवचं पाहायला मिळालं आणि जवळजवळ 100 पेक्षा अधिक धावा त्यांनी बनवल्या होत्या. पहा पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल वरती मिस्टर वैभव कांबळे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का आई गाव विस्फोट कुली टीमला. धन्यवाद. पहा पहिल्याच बॉल वरती मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला गेलाय. शून्याचा चष्मा घालून डगआउटला परतलेत वैभव व कांबळे. अजय एडगा नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. गावदेवी कोल्ही म्हटलं तर मग सुनीलजी राऊत यांची देखील आठवण झाली आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय हो यावेळेस सॉफ्टवेअरनं खेळले गेले पॉइंटला. अगदी बॉलला ढकललं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. बरक डोपफोडे देखील आहेत आमच्या अतिथी कक्षामध्ये. जगदीश वडोला साहेबांना देखील तुम्ही पाहू शकाल सपोर्टर म्हणून आज इथे मात्र आलेले आहेत आपल्या गावाची हे मॅच पाहण्याकरता. यावेळेस संजय लोखंडे ऑन स्ट्राईक. ओ अखो टप्पाची लेन होती. खाली क्षेत्र निवडलंय. डीप स्क्वेअर लेगचं अगदी चेंडू वेगाने प्रस्थान करतो. निघून गेला सीमा रेषा पार आणि संजयच्या बॅट मध्ये आलाय हा मोठा वार. चौकार 4. इथे आपण पाहिलं रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अखो टप्पाची लेन होती आणि इथे आपण पाहिलं तर मग जबरदस्त बॉल लागले. रेट केलं गेलं. लावून द कार्पेटच्या सायनं चेंडू निघून गेला. डीप स्क्वेअर लेग मांडू लाईनच्या पलीकडे. पुढील बॉल आणखी एक सुंदर स्ट्रोक आहे ऑन साइडला. यावेळेस अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नरची दिशा पाहायला मिळते आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी जरूर झालेत लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक. परंतु त्या अगोदर 3 धावा इथे मात्र पलून फिरून केलेत आणि धाव फलक पुसला गेलाय तो म्हणजेच 8 अंकांप्रती. अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं आणि इथून 1 धाव मित्र म्हणून वाचवली गेली आहे. धाव फलकावरती धावा आहेत 8. 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. हो हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. अजय एडगाची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 2 अजय आउट.
वैभव कांबळे यांचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये गौतम कांबळे आलेत. इथे आपण पाहिलं तर मग चांगला पार्टनरशिपची गरज आहे. पहा एका बाजूने संजय मात्र किल्ला लढवण्याचं काम करतोय, परंतु संजयला साथ देखील द्यावी लागेल. नंबर 4 वरती गौतम कांबळेला आपण पाहतोय. ओ चांगला फटका आहे. या ठिकाणी आपण पाहिला तर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून गौतम कांबळे देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. या संघाचे प्रमुख खेळाडू प्रकाश तुमडा देखील मध्ये नाही आहेत. त्याच्यानंतर आदिनाथ लोखंडे, गणेश वाघ, भरपूर खेळाडू कमी पाहायला मिळत आहेत. आणि सध्या आपण पाहिलं तर मग आदिनाथ लोखंडे यांनी संन्यास घेतलाय की काय? यस, आदिनाथ नाही तर मग प्रमोद आलेत आणि इथून प्रमोदला चांगला खेळ करावा लागेल. पण प्रमोद लोखंडे नाव म्हटलं तर मग भरपूर चर्चेमध्ये आहे गावदेवी कोल्ही टीम मध्ये, परंतु इथे चर्चेपे खर्चा देखील करावा लागेल. चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आणि इथून मात्र हे दोन बंधू चांगला खेळ करतील का? धावफलकावरती धावा आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. इथून अजूनही 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील, काय घडेल काय बिघडेल. आता मात्र हे दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज तुम्ही पाहू शकाल निमेश थापड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. ते मात्र संजय लोखंडे याला शेवटपर्यंत खेळावं लागेल. आज संघाचे प्रमुख खेळाडू नाही आहेत. निमेश थापड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. चला घाई करायची. आमचे दोन बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता तुम्ही पाहू शकाल. संजय लोखंडे आणि प्रमोद लोखंडे आमचे प्रियजन आहेत. सध्या तरी इथून चांगल्या धावा त्यांना देखील बनवावा लागतील. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये पाहूया किती धावा इथून मात्र बनवल्या जातील. हो, पहिला बॉल खेळत असताना अगदी आपण पाहिलं तर मग बॅटची एज लागलीये, काम तमाम झालंय. प्रमोदला देखील परतावं लागेल. प्रमोद वरती ट्रस्ट होता संघाचा, परंतु त्याने देखील विश्वास या ठिकाणी दर्शवला आणि प्रमोद देखील बाद झालेत. आता मात्र तुषार विळात हो, यावेळेस चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी खेळला गेलाय आणि इथे आपण पाहिलं तर ह्या 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धावफलक पोचला गेलाय 10 अंकांवरती. पहा, धावफलक हळूहळू पुढे द्यावा लागेल. आजच्या दिवसाचा आपण लो स्कोरिंग सामना पाहिलाय. 24 धावा बनवल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. हो, चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. इथे आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. पूर्णपणे बंदिस्त केले. मोठे फटके इथे मात्र खेळू दिले जात नाहीये. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून सर्व जे काय आहे ना ते आपण पाहिलं तर मग संजय याच्यावरती आहे. इथून आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू आहे वाईट. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे मात्र पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे तो म्हणजेच डॉट.
पुढील बॉल. हो, यावेळेस पायामध्ये हा चेंडू फेकला होता आणि ऑन साइडला इथे आपण पाहिला तर मग एक सिंगल धाव येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला गेलाय तो म्हणजे 13 या अंकांवरती ही धाव गती. चेंडू फेकून झाले 3. अरे 5 चेंडू फेकून झालेत. पुढे यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 6.50च्या सरासरीनं 13 धावा. विशाल थापड आलेत नंबर 3 या क्रमांकावरती बॉलिंग करण्याकरता. इथे धावसंख्येचा आलेख वाढवावा लागेल. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती संजय लोखंडे. हो, इथे आपण पाहिला तर मग हा चेंडू असणार आहे वाईट ऑफ स्टंपच्या खूप बाहेर चेंडू. लेग ब्रेकचा मारा इथे मात्र निश्चितच दर्शवला होता. हो, इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू चांगला आहे. चांगली गोलंदाजी विशाल थापडकडनं पाहायला मिळतीये. हो, यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग ऑफ स्टंपच्या खूप बाहेर चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा इथे मात्र दर्शवला होता. पहा, गोलंदाज विशालकडे व्हेरिएशन आहे आणि सातत्याने चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतीये वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. यावेळेस वेगवान बॉल आणि ते आपण पाहिलं तर मग फलंदाज तुषार विलात देखील झालेत बाद. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15 धावा आणि 15 धावा असताना अगदी 5 फलंदाज. चेक करायचं नंतर काय नंतर स्कोर बरोबर नाही लाईव्हला पण चेक करायचं नंतर मॅच करायचं दोघं. पुढील बॉल. ओ, इथे मात्र खूप टप्पाची लेन होती. ऑन साइडला फटका सुंदर आहे आणि झेल देखील चांगला पकडलाय महेश भोईरनं. संजय लोकांवरती ट्रस्ट होता आणि निश्चितच त्याने देखील निराश केलंय. फटका सुंदर होता परंतु फटक्यामध्ये तेवढी ताकद आहे ती जनरेट केली नव्हती आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर मग संजय लोखंडे झालेत बाद. रवींद्र तुंबडा आलेत. प्रकाश उर्फ अप्पे यांचे मोठे बंधू रवींद्र तुंबडा मैदानाच्या आतमध्ये आलेत. रवींद्र तुंबडा निश्चितच चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. चांगल्या बॅटिंग देखील ते करू शकतायत. गोलंदाजी देखील चांगले करतायत. ओ, चांगला फटका. पहा किती सुंदर कनेक्शन
आणि पहिलाच बॉल खेळत असताना चेंडूला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4 चौकार. धन्यवाद थँक्यू सो मच. पहा पहिल्याच बॉलवरती चौकार पेश केलाय. धावसंख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 19 अंकांवरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा व्हाईट बॉल. वय वर्ष आपण पाहिलं तर मग 40+ आहे परंतु अजून सुद्धा फिटनेस पहा किती चांगला पाहायला मिळतो. इथून आपण पाहिला तर मग हा चेंडू देखील असणार आहे व्हाईट. वारंवार या ठिकाणी आपण पाहिलं तर मग व्हाईट चेंडू फेकले जात आहेत विशाल थापडच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 20 अंकांवरती. अजून ही 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधले. मेंटेनन्स अगर अच्छा हो तो पुरानी गाडी भी माइलेज देती असंच म्हणावं लागेल. इथून आपण पाहिलं तर मग चांगला फिटनेस रवींद्र तुंबडा यांचा पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पुढील बॉल यावेळेस लागेल डगाबुडच्या आशयाला. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. इथून आपण पाहिलं तर मग ही एक धाव पूर्ण केली. एका धावेने धावफलक पोचला गेले ते म्हणजेच 22 अंकांवरती. अजून ही 6 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असणार आहे. दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अक्षय टभाले अँड खतरो के खिलाडी म्हणजे आमचे छोटे बंधू दीपेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. दीपेश लोखंडे याला देखील चांगला खेळ इथून करावा लागेल. आज आपण पाहिलं तर मग आदिनाथ लोखंडे नाहीये त्यांची कमतरता भरावी लागेल दीपेश लोखंडे याला. गावदेवी कोल्हे टीमचे लेजंड प्लेयर म्हणजेच गंगाधर लोखंडे यांचे सुपुत्र तुम्ही पाहू शकाल दीपेश लोखंडे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला गेम ऑन करायचं. 22 धावा धावफलकावरती आहेत. ओ टप केल्या बॉलला एक धाव इथून मात्र मिळाली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकला पोहोचला गेलाय 2300 अंकांवरती. 30 ते 35 धावा जरी इथून आल्या तर मग लढण्यासाठी काहीतरी अकाउंट मध्ये बॅलन्स पुरेसा हा आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असणार आहे. जयेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. जयेश वाडू हो चांगला चेंडू इथून मात्र पाहायला मिळतो. अक्षय टबाले निश्चितच एक चांगले खेळाडू आहेत. आज आपण पाहिला तर मग उत्तम जनाटे देखील पाहायला मिळत नाहीयेत. हो हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता अक्षयनं. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव फलक पोहोचला गेलाय 25 अंकांवरती. पहा एखाद्या टीम मध्ये जेव्हा प्रमुख खेळाडू नसतो तेव्हा मात्र त्या टीमचा खेळ थोडासा कमी पाहायला मिळतो. चला
इथे आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्यात आणि या 2 धाव्यानं धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 27 अंकांवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असणार आहे. 27 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून एखादा जर मोठा फटका आला तर मग धावसंख्या समान आपल्याला एक चांगली पाहायला मिळणार आहे. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा. सिंगल अँड डबल धावा इथे मात्र चालू ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. इथे आपण पाहिला तर मग अक्षय टबाले ओपनिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाहीत, परंतु अक्षयने तर डायरेक्ट रस्ता पकडलाय. म्हणजे इथे अक्षयला देखील ठाऊक आहे की आपण थोडे कमी पडलोय की काय, परंतु तिसऱ्या अंपायरची मदत घेतली गेली आहे आउटफील्ड अंपायरने. लोअर फुलटॉस बॉल होता. सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे. ऑन साईडला बॉलला जाताना जरूर आपण पाहिलं डीप स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय, चेंडूला उचललाय आणि यष्टीरक्षकाच्या अगदी हातामध्ये हा चेंडू वेगानं फेकलाय. आणि इथे आपण पाहिलं तर मग फलंदाज ओपनिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे देखील इथे चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे OUT आउट. अगदी हवेमध्ये बॅट पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव इथून मात्र अक्षयला परतावं लागेल, परंतु 1 धाव इथे कंप्लीट केली आहे. धाव फलक पोचले गेले 28 अंकांवरती. 28 धावा ऑन द स्कोर बोर्ड. धीरज गवळे आलेत. पहा आल्या आल्या मोठा फटका धीरजने देखील खेळलाय. 1 धाव इथून मात्र पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. आणि अशा प्रकारे इथून मात्र ह्या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 30 अंकांवरती. आणि हे मॅच जिंकण्याकरता 31 लक्ष इथून मात्र पूर्ण करावा लागेल. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकाल. आणखी 2 दिग्गज संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने संघ असेल तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट नागले आणि आई जीवदानी स्पोर्ट भोळीन्स या 2 संघामध्ये पुढील लढाई आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या आपण करूया बर्थडे सेलिब्रेशन. डीबीएन लाईव्हचे नंबर 1 चे कॅमेरामॅन बंटी यांचा मात्र वाढदिवस आहे आणि तो साजरा या ठिकाणी निश्चितच केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. चला बंटी आपण या केक कटिंग आपण या ठिकाणी करतोय. स्पर्धेशी आपण पाहतोय सर्व बाबूदादा महाळी असतील आणि उमेश महाळी, त्याच नंतर दिनेश टोकरे आणि त्याच नंतर बिरसा मुंडा युवा ग्रुप सातिवली याच्या माध्यमातून बंटी मांगेला आणि उर्फ साहिल मांगेला उर्फ बंटी असं नाव आहे. आणि त्याच नंतर आज आपण पाहिलं तर मग आणखी एक कॅमेरामॅन म्हणजेच जयेश मांगेला यांचा देखील वाढदिवस आहे, परंतु त्यांनी आज दमन दौरा घेतलाय. भारती
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। साहिल। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल मेरे। थँक्यू सो मच। तुझ्या आयुष्यात आनंदाची फुले फुलत राहो, यशाचे शिखरे तू सतत गाठत राहो, देवाकडे हीच प्रार्थना आज खास आहे, तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। साहिल मांगेला उर्फ बंटी आणि त्याच नंतर जयेश मांगेला यांना देखील आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो। चला इथे आपण टॉस करणार आहोत पुढील मॅचचा। एका बाजूने आपण पाहणार आहोत आई जीवदानी 11 आहे ना, आई जीवदानी 11 स्पोर्टिंग आणि दुसऱ्या बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा नागले आहे का, आई एकविरा स्पोर्ट नागले, या दोन संघामध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल। चला आई एकविरा स्पोर्ट नागले टीमचा संघ नाही, आपण टॉस साठी या। एकविरा स्पोर्ट नागालँड टीमचा संघ नाही, प्लीज टॉस करण्याकरता आपण यायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय, टॉस करण्याकरता तुम्ही यायला हवं होतं। चला मॅचला सध्या सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल, एका बाजूने आपण पाहिलं तर मग गावदेवी स्पोर्ट कुळली या संघानं 30 धावा धाव फलकावरती जोडल्यात आणि लक्ष असणार आहे ते म्हणजेच 31 धावांचं। पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय आणि चेंडूला धाडलं सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांकरता षटकार। स्कोर बघ रे काहीतरी लोचा झाला, चेक करा ना ते पण मॅच संपल्यावर जेव्हा करायचं असतं तेव्हा इथे आपण पाहिला तर मग पहिल्याच बॉल वरती बिग हिट आलाय, षटकार। सध्या आपण पाहतोय ऑनलाईन जोडले गेलेत आमचे बंधू प्रकाश तुंबडा, आज मोठी मॅच खेळण्याकरता बाहेर गेलेत, त्यांच्यासोबत पाहू शकाल तुम्ही विश्वनाथ जाधव देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत। ओ किरण गवारी देखील पाहायला मिळत आहेत। तलासरी या ठिकाणी निश्चितच एक मोठी स्पर्धा खेळण्याकरता प्रकाश तुंबडा, त्याच्यानंतर विश्वनाथ जाधव, आमचे मित्र किरण गवारी देखील गेले आहेत आणि त्यांना देखील देऊ आपण शुभेच्छा। परंतु आज इथे आपण पाहिलं तर मग प्रकाश तुंबडाची थोडी कमतरता पाहायला मिळाली आहे या मॅच मध्ये। धावफलक सध्या आपण पाहिला तर पोहोचला गेलाय, तो म्हणजेच 12 या अंकांवरती लक्ष आहे 31 आणि इथून आपण पाहिलं तर मग ह्या 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवात खूप चांगली केली आहे निमेश थापड या बॅटरनं। धावसंख्या आपण पाहिले तर मग पोहोचली गेली ती म्हणजेच 12 या अंकांवरती। 3 चेंडूंचा खेळ संपलाय। बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय अजय एडगा याला पुढील बॉल। ओ यावेळेस अजून एक लॉफ्टेड ड्राइव्ह, यूज इट
ग्लोरियस जबरदस्त फटका आणि इथून आपण पाहिला तर मग अजून 6 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धाव फलक पोहोचला गेला 18 अंकांमध्ये. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हर पिच बॉल होता आणि काय जबरदस्त हा पॉवर हिटिंग स्ट्रोक. मायनस कशाला गेली कारण की ऑफलाईन इथून आपण पाहिलं तर मग मायनस करत गेला तो तर स्कोर मुक जाता. तू रन किती झाले 24 झाले 4 बॉल 24. हो इथून आपण पाहिलं तर हा चेंडू आलाय डॉट. धावफलक पहिल्या फर्स्ट इनिंग मध्ये अगदी कमी बनवला गेला आणि आता मात्र इथे चेसिंगला सुरुवात झाली आणि सुरुवात पहा किती छान केली आहे निमेश थापड याने. बरोबर आहे ना 27चं टार्गेट आणि बॉलचं अरे बाबा मी काय सांगतो बॉल तुला तर मोजून पण दाखवले ना त्याने रन मायनस केली. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. बोलला का रन नाही काढली म्हणून त्याने मायनस केली. तू रन नको मोजा तुला मी स्कोर पण मोजून दाखवला बघ पाहिजे एकदा परत तू चेक कर. आम्ही चेक पण नाही केला आम्हाला फोन येतात ना म्हणून त्याच्यासाठी नाही तू इकडे येऊन तो बोलत तू स्कोर नीट कर असं बोलला म्हणून मी तुला दाखवतो कारण की दोघांचं पण काउंट केली असं नाही का एकाच बघितलं आम्हाला यायचं असतं आम्ही पहिलाच आलो असतो नाही तसं काय नाही कारण की तुला परत एकदा डाऊट असेल ना तू परत पुढील बॉल ओ पुन्हा एकदा टप्प्याची लेन मिळाली आहे आणि चेंडू जाईल डिक्लरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील फक्त 2 आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 21 धावा. काय जबरदस्त फटकेबाजी 6 चेंडू मध्ये 20 धावा इथून मात्र निमेशनं बनवलेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आम्ही या ठिकाणी करतोय. चला पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूने जीवदानी 11 बॉलिंग संघ तर दुसऱ्या बाजूने एकविरा स्फोट नागळे. दोन्ही संघाच्या संघाने या ठिकाणी आले. टॉस मात्र इथून केला जातो. टॉस या ठिकाणी केला जातो उमेश महाळे यांच्या शुभ हस्ते आणि टॉसचा निकाल लागला गेलाय नागले टीमच्या बाजूनं. डिसाइड बॅट फर्स्ट. नागले संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अजून इथून आपण पाहिलं तर मग 10 धावांची आवश्यकता असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गौतम कांबडी वेळ सज्ज झालेत. दहा धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील 18. टार्गेट आहे 31 आणि त्या पण पाहिलं तर मग पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनवलेत. सॉरी 21 बनवलेत म्हणजे इथून 10 धावांची आवश्यकता असेल हा मॅच जिंकण्याकरता. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग लाईक कटरचा मारा निश्चितच पाहायला मिळाला आहे वैभव कडनं. एक सिंगल इथून मात्र पूर्ण झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचला गेला 22च्या घरामध्ये. हा इन कटर बॉल पाहायला मिळाला. पुढील बॉल ओ वाकू टप्पाची लेन ऑन साइड ला फेकून दिले बॉलला. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद थँक्यू सो मच. इथून आपण पाहिलं तर आता मात्र 3 धावांची आवश्यकता असेल. गौतमचा पुढील बॉल. अजून एक तडाखा पाहायला या ठिकाणी मिळतोय आणि इथून आपण पाहिलं तर मग मॅच जिंकली आहे ती म्हणजेच
आई अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा या टीमनं हार्डलक टीम लोखंडे ब्रदर्स गावदेवी कोळी संघानं निश्चितच आपण या ठिकाणी पाहिला तर मग चांगला प्रदर्शन जरूर केलं, परंतु आज प्रमुख खेळाडू नसल्या कारणाने कुठेतरी मागे पाहायला मिळाली आहे गावदेवी चिंचोटी कोळी ही टीम. परंतु निमेश थापण काय जबरदस्त अफलातून कामगिरी केली आहे या मॅच मध्ये आणि अशा प्रकारे हा मॅच देखील जिंकलाय. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येते ती म्हणजेच जीवदानी 11 बुलिन्स आणि त्यांच्या समवेत एकविरा स्पोर्ट नागळे संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला, मॅन ऑफ द मॅच गोज टू बाय मिस्टर निमेश थापड. गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे, त्याच्यानंतर फलंदाजी देखील लाजबाब आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग